Hello and welcome to our today's session of Mobile Application Development MAD MAD. तर आपण शिकत आहोत युनिट नंबर 5. द नेम ऑफ युनिट इज ॲक्टिव्हिटी अँड मल्टीमीडिया विथ द डेटाबेसेस. तर याच्यातले काही पॉईंट्स आपण कवर केलेले आहेत, जसं की इंटेंट असेल 5.1, 5.2 असेल, कंटेंट प्रोव्हायडर. तर आजच्या सेशनला आपण सुरुवात करू. तर आजच्या सेशनमध्ये आपण जो पॉईंट शिकणार आहोत तो आहे कंटेंट प्रोव्हायडर. तर कंटेंट प्रोव्हायडर पहिल्यांदा क्रिएट कसा करायचा तो बघू आपण. म्हणजे द फर्स्ट पॉईंट इज क्रिएटिंग अ कंटेंट प्रोव्हायडर. टू क्रिएट अँड कंटेंट प्रोव्हायडर इन द अँड्रॉइड ॲप्लिकेशन वी शूड फॉलो बिलो स्टेप्स. आता आपल्याला माहीत आहे की कोणत्याही प्रकारचं काहीतरी बनवायचं असेल किंवा क्रिएट करायचं असेल तर ते स्टेप वाईज आपल्याला काम करावं लागतं. तर त्याच्यातल्या स्टेप्स बघा. पहिला आहे एक तर तुम्हाला जो काही कंटेंट असणार आहे म्हणजे कंटेंट प्रोव्हायडर. क्रिएट अ कंटेंट प्रोव्हायडर क्लास दॅट एक्सटेंड्स द कंटेंट प्रोव्हायडर बेस क्लास. आता हा जावामध्ये आपण हे करू शकतो की आपल्याकडे असणार आहे एक कंटेंट प्रोव्हायडरचा क्लास जो की आपण एक्सटेंड करणार आहे कंटेंट प्रोव्हायडरचा जो काही बेस क्लास असणार आहे. म्हणजे एक क्लास एक्सटेंड करतो दुसऱ्या बेस क्लासला. ठीक आहे, ही झाली पहिली स्टेप. त्यानंतर त्याचा जो काही यू आर असणार आहे तो आपण सेट करायचा. म्हणजे डिफाईन कंटेंट प्रोव्हायडर यू आर आय टू ॲक्सेस द कंटेंट. अजून पण तुम्हाला जर यू आर आय काय माहीत नसेल तर काही रिसेंट मागच्या सेशन्समध्ये झालेले यू आर आयबद्दल डिस्कशन एकदा चेक करू शकतो तो. ठीक आहे. तर सेकंड आहे डिफाईन कंटेंट प्रोव्हायडर यू आर आय टू ॲक्सेस द कंटेंट. जो काय तुमचा कंटेंट असणार आहे आपले यू आर आयसाठी ॲक्सेस करण्यासाठी, तर त्याचा जो काही कंटेंट असणार आहे तो आपण पहिला डिफाईन करून घ्यायचा. म्हणजे पहिला क्लास करायचा, त्याला एक्सटेंड करून बेस क्लासला करायचं. त्यानंतर तुमचा जो काही कंटेंट असणार आहे तो आपण डिफाईन करून घ्यायचा. त्यानंतर द कंटेंट प्रोव्हायडर क्लास डिफाईन्स 6 ॲबस्ट्रॅक्ट मेथड्स. तर जो काय आपण जावाचा क्लास घेतला होता त्या क्लासमध्ये आपल्याकडे 6 ॲबस्ट्रॅक्ट मेथड्स आहेत जे की आपण कंटेंट प्रोव्हायडर क्लासमध्ये यूज करणार आहोत. जसं की फॉर एक्झाम्पल इन्सर्ट मेथड, अपडेट, डिलीट, क्वेरी, गेट टाईप. आता ह्या ज्या 6 मेथड्स आहेत, जसं की आपल्याला काही मेथड डेटाबेसमध्ये यूज करतो असं वाटत असेल, म्हणजे इन्सर्ट करणे, डिलीट, अपडेट, क्वेरी, ह्या सगळ्या जी काही मेथड्स आहेत त्या आपल्याला डेटाबेसमध्ये ओळखीच्या वाटतात. तशा प्रकारे ह्या आपण क्लासमध्ये यूज करू शकतो. आपल्या बेस क्लास जो काही कंटेंट प्रोव्हायडरचा आहे त्या क्लासमध्ये 6 ॲबस्ट्रॅक्शन मेथड आपण यूज करू शकतो, विच वी नीड टू इम्प्लिमेंट ऑल दिस मेथड ॲज अ पार्ट ऑफ आवर सब क्लास. आता मेन क्लासमध्ये जो काय आपला एक्सटेंड केलेला सब क्लास होता, जसं की कंटेंट प्रोव्हायडर हा सब क्लास होता, तर त्याच्यामध्ये पण आपण ह्या गोष्टी इम्प्लिमेंट करू शकतो जर नीडफुल असेल तर. म्हणजे ज्या काही या सगळ्या मेथड्स आहेत तर त्या आपण सब क्लासमध्ये इम्प्लिमेंट करू शकतो. The next step is register content provider in the Android manifest.xml file using the provider tag. आता त्यानंतरची स्टेप राहते जे काय रजिस्टर असणार कंटेंट प्रोव्हायडरचं रजिस्ट्रेशन म्हणजे रजिस्टर ते XML फाईलमध्ये करायचं. म्हणजे अँड्रॉइड manifest.xml ही फाईल असते त्या फाईलमध्ये त्याचं कंटेंट प्रोव्हायडरचं रजिस्टर करायचं. कशा प्रकारे करायचं तर त्याचा टॅग लिहायचा आपण, जसं की प्रोव्हायडर हा टॅग असतो. नेक्स्ट पॉइंट इज मेथड्स नीड टू इम्प्लिमेंट ॲज पार्ट ऑफ अ कंटेंट क्लास. कंटेंट प्रोव्हायडर क्लास मेथड्स नीड टू इम्प्लिमेंट ॲज पार्ट ऑफ अ कंटेंट प्रोव्हायडर क्लास. तर अशा प्रकारे आपल्याला कंटेंट प्रोव्हायडर एक इमेज टाईप दिसू शकते की ज्यामध्ये आपण म्हणू शकतो की हा जो पूर्ण आपला डेटाबेस टाईप असेल किंवा एक इमेजसाठी तुम्ही कन्सेप्टसाठी लक्षात ठेवा की या पूर्ण ब्लू कलरचा जो काही कंटेनर आहे त्याला आपण कंटेंट प्रोव्हायडर म्हणणार आहोत. आणि त्याच्यामध्ये आपले हे जे 6 ॲबस्ट्रॅक्ट मेथड्स आहेत जे की आपण आपल्या सब क्लासमध्ये यूज करणार आहोत. पहिला आहे क्वेरी मेथड, सेकंड आहे इन्सर्ट, अपडेट, डिलीट, गेट टाईप, ऑन क्रिएट. आता ह्या ज्या सगळ्या मेथड्स आहेत त्या आपण ॲज अ पार्ट ऑफ कंटेंट प्रोव्हायडर क्लासमधून इम्प्लिमेंट करतो. ह्या ज्या काही मेथड्स आहेत त्याला आपण ॲज अ पार्ट ऑफ कंटेंट प्रोव्हायडर क्लास याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करतो. ठीक आहे, एकदम सिम्पल गोष्टी आहेत त्या सगळ्या. पहिली जी मेथड आहे ॲबस्ट्रॅक्ट मेथड त्याचं नाव आहे क्वेरी मेथड. तर क्वेरीमध्ये आपण काय करणार आहे
Simply, it receives a request from the client. By using argument, it will get the data from requested table and returns the data as a cursor object. ठीक आहे. तर पहिली गोष्ट तर काय की जे काय रिक्वेस्ट असणार आहे क्लायंटकडून ती रिसीव्ह करायचं काम ही मेथड करते. मग याच्यामध्ये आपण आर्ग्युमेंट्स यूज करतो की जेणेकरून जो काही डेटा असेल, जे काही रिक्वेस्टेड टेबलमधील डेटा असेल, ते सगळा डेटा घेण्यासाठी किंवा ॲक्सेस करण्यासाठी, आणि जो काही डेटा रिटर्न करणार आहे तर तो ॲज अ कर्सर ऑब्जेक्ट म्हणून रिटर्न करणार आहे. कर्सर ऑब्जेक्ट आपल्याला माहिती आहे, झालेलं आहे आपल्याला. सेकंड मेथड, इन्सर्ट. दिस मेथड विल इन्सर्ट अ न्यू रो into our content provider and it will return our content URI for newly inserted row. आता इन्सर्टमध्ये आपल्याला माहीत आहे, जसं आपण डेटाबेसमध्ये शिकलेलं होतं, इन्सर्ट कॉलम असेल किंवा रो असेल, तर याच्यामध्ये काय होतं, जो काही आपला कंटेंट प्रोव्हायडर असणार आहे त्याच्यामध्ये एक रो इन्सर्ट केला जातो नवीन विथ द हेल्प ऑफ इन्सर्ट मेथड, आणि तो जो काही न्यूली इन्सर्टेड रो असणार आहे त्याच्यामधलं जे काही कंटेंट वगैरे असणार आहे ते रिटर्न करायचं काम करतं. एकतर काय होतं, नवीन रो इन्सर्ट करतं कंटेंट प्रोव्हायडर, आणि जे काय रिटर्न करणार आहे ते कंटेंट URI नवीन इन्सर्टेड केलेल्या रोसोबत करणार. ठीक आहे. तर हे झालं दोन मेन काम यांचं. थर्ड मेथड इज अपडेट मेथड. दिस मेथड विल अपडेट an existing row in our content provider and it returns the number of rows updated. आता आपल्याला माहिती आहे की अपडेट केल्यानंतर एकतर आपण रोमध्ये करतो किंवा कॉलममध्ये करतो. तर कंटेंट प्रोव्हायडरमध्ये आपण जे काय अपडेट असणार आहे ते रोमध्ये करणार आहे. रोमध्ये कुठल्या, एक्झिस्टिंग रोमध्ये, जसं की न्यूली रो तयार न करता एक्झिस्टिंग जे काही रोज असणार आहेत त्या रोजमध्ये तो अपडेट मेथड यूज करून जे काय कंटेंट प्रोव्हायडरमधले ज्या गोष्टी अपडेट करायच्या असतात त्या रोमध्ये आपण करू शकतो. आणि ज्या वेळेला रिटर्न आपण करणार आहे त्यावेळेला तो किती रोजमध्ये, म्हणजे किती नंबर ऑफ रोजमध्ये डेटा अपडेट झालेला आहे ते सांगायचं काम अपडेट मेथड थ्रू केलं जातं. नेक्स्ट मेथड इज अ डिलीट मेथड. दिस मेथड will delete the row in our content provider and it returns the number of row deleted. म्हणजेच जसा अपडेटला होता तशा प्रकारेच, म्हणजे तयार रोमध्ये जर आपल्याला मॉडिफिकेशन्स करायचे असतील, जसं की रो काही काम नसेल किंवा उगाचच म्हणजे एक्स्ट्रा स्पेससाठी जर रो असेल तर आपण त्याला डिलीट करू शकतो, किंवा एखादी इन्फॉर्मेशन किंवा एखादा डेटा चुकीचा असेल तो इरेज करण्यासाठी आपण तो रो डिलीट करू शकतो कंटेंट प्रोव्हायडरमधून. आणि जो काही रिटर्न व्हॅल्यू असणार आहे तर ते काय असणार आहे, किती नंबर ऑफ रोज डिलीट केलेले आहेत त्याचा नंबर ते रिटर्न करणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट मेथड इज अ गेट टाईप. दिस मेथड विल रिटर्न्स द MIME टाईप ऑफ डेटा टू गिवन कंटेंट URI. म्हणजे जो काय आपला MIMEचा टाईप असणार आहे की जो की गेट टाईप, म्हणजे आता टाईप कोणता असणार आहे MIMEचा, तो जो काही डेटा असणार आहे प्रोव्हायडर, म्हणजे जो काही डेटा आपण दिलेला असणार आहे जसं कंटेंट URI वगैरे, तर त्या मेथड थ्रू आपण जो काही MIMEचा टाईप ऑफ डेटा असणार आहे तो आपण याच्यामधून आयडेंटिफाय करू शकतो. नेक्स्ट आहे ऑन क्रिएट मेथड. दिस मेथड विल इनिशियलाइज आवर प्रोव्हायडर. द अँड्रॉइड सिस्टम विल कॉल दिस मेथड इमिडिएटली आफ्टर इट क्रिएट्स आवर प्रोव्हायडर. आता जसं आपण स्टेप्स बघितल्या होत्या की त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण सिस्टमॅटिकली स्टेप बाय स्टेप करत होतो, तर त्याच्यामध्ये आपण एक मेथड यूज करणार आहोत ते आहे ऑन क्रिएट, की ज्याच्यामध्ये आपल्या जो काही प्रोव्हायडर असणार, जसं की म्हणजे फॉर एक्झाम्पल कंटेंट प्रोव्हायडर असेल तर त्याचं जे इनिशियलायझेशन होत असतं किंवा करायचं असतं तर त्या ठिकाणी आपण ऑन क्रिएट ही मेथड यूज करतो. आणि ही मेथड कधी कॉल होणार आहे, दिस अँड्रॉइड सिस्टम विल कॉल मेथड इमिडिएटली आफ्टर इट क्रिएट्स आवर प्रोव्हायडर. म्हणजे ज्या वेळेला प्रोव्हायडरचं इनिशियलायझेशन होतं, त्याचं क्रिएशन होतं, त्यावेळेला लगेचच ती मेथड कॉल केली जाते. सिम्पल आहे. तर आपला हा झाला पॉईंट 5.3चा पॉईंट सगळा. मग आता 5.4 आहे तो आहे अँड्रॉइड सर्व्हिसेस. Android service is a component that is used to perform operations on the background such as playing the music,
हँडल नेटवर्क ट्रान्झॅक्शन्स, इंटरॅक्टिंग कंटेंट प्रोव्हायडर, एक्सेट्रा एक्सेट्रा. तर बेसिकली जर सर्व्हिस म्हणलं तर आपल्या डोक्यात काय येतं की सर्व्हिस म्हणजे एखादं फीचर, म्हणजे जेणेकरून तो युजर एखादं फीचर यूज करू शकतो, त्याला आपण सर्व्हिस म्हणू शकतो सिम्पली. मग जे काही कॉम्पोनंटमध्ये जे काही प्लॅटफॉर्म्स परफॉर्म ऑपरेशन्स करणार आहेत, मग ते बॅकएंडला असणार आहेत. बॅकएंडचे ऑपरेशन कसं, जसं की एखादं म्युझिक प्ले करायचं, जे काही नेटवर्कचे ट्रान्झॅक्शन असतील ते करायचं, किंवा जे काही कंटेंट प्रोव्हायडर्स आहेत त्याच्यासोबत इंटरॅक्शन वगैरे करायचं. तर ह्या सगळ्या गोष्टी बॅकग्राऊंडमध्ये चाललेल्या असतात. मग त्या सगळ्या अँड्रॉइड सर्व्हिस म्हणून आपण कन्सिडर करू शकतो. ह्याला आपण कॉम्पोनंटसुद्धा म्हणू शकतो की जेणेकरून ह्या ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी यूज करतात. इट डझंट हॅज एनी युजर इंटरफेस. आता मेन गोष्ट काय आहे की अँड्रॉइड सर्व्हिसमध्ये ह्याला कोणत्याही प्रकारचा एक युजर इंटरफेस नसतो, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या ऑपरेशन्स बॅकएंडमध्ये काम करतात. इट डझंट हॅज एनी युजर इंटरफेस. The service runs in the background indefinitely even if application is destroyed. The service runs in the background indefinitely even if application is destroyed. तर फॉर एक्झाम्पल काही वेळेला कसं होतं की एखाद्या वेळेला आपला जर हेडफोन कनेक्टेड असेल आणि हेडफोनला बटन्स असतात आपल्याला, की म्युझिक प्ले असेल किंवा म्युझिक पॉज असेल, व्हॉल्यूम अप किंवा व्हॉल्यूम डाऊन असेल, तर काही वेळेला आपण रन टाईमला काय करू शकतो, म्युझिकचं बटन म्हणजे हेडफोनचं जे बटन असतं आपलं मायक्रोफोनचं, त्याला जर क्लिक केलं तर म्युझिक प्ले होतं. पण त्यावेळेला आपला जो काही मेन म्युझिकचा प्लेअर असतो तो ऑन होत नाही. पण बॅकएंड साईडला जसं आपण नोटिफिकेशन सेंटरमध्ये किंवा नोटिफिकेशन पॅनलमध्ये जर चेक केलं तर आपल्याला ते सॉन्गचं जे काही आत्ता म्हणजे सॉन्ग कोणतं चालू आहे त्याला फॉरवर्ड, पॉज, नेक्स्ट या सगळ्या गोष्टी तिथं आपल्याला दिसतात. पण आपला मेन ॲप्लिकेशन हा रन नसतो. म्हणजे बॅकग्राऊंडमध्ये जे काम चालू असतं म्युझिक प्लेचं ते सगळं काम चालतं. मग ह्याला काय म्हणतो आपण, एखादं ॲप्लिकेशन जर डिस्ट्रॉय जरी केलं त्याच्या सेशनमधून, म्हणजे फॉर एक्झाम्पल म्युझिक प्लेअर ओपन केला, त्याच्यात गाणं प्ले केलं आणि तो आपल्या रिसेंट टॅबमधून क्लोज केला, तरी पण ते बॅक साईडला म्हणजे बॅकएंडला रन होत असतं. अशा प्रकारे अँड्रॉइड सर्व्हिस पण काम करते बॅकग्राऊंडसाठी. मोर service can be bounded by a component to perform the interactivity and inter-process communication. तर बाउंडेड म्हणजे याचा अर्थ आपल्याला माहीत आहे की बऱ्याच वेळेला काही प्रोसेसेस बाउंड होतात किंवा अनबाउंड होतात वगैरे. तर जे काय आपले कॉम्पोनंट्स असणार आहेत जे आपल्या अँड्रॉइड सर्व्हिसमध्ये, मग जसं की काही गोष्टी ठिकाणी किंवा काही बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीमध्ये इंटरॲक्टिव्हिटी करावी लागते किंवा इंटर प्रोसेस कम्युनिकेशन करावं लागतं. म्हणजे काही 2-3 ॲक्टिव्हिटीमध्ये, मल्टिपल ॲक्टिव्हिटीमध्ये कम्युनिकेशन केलं जातं. त्याच्यामध्ये जे काही इंटरॅक्शन होत असतं ते इंटरॅक्शन किंवा जे काही इंटर कम्युनिकेशन म्हणजे इंटर प्रोसेस कम्युनिकेशन असतं, तर सगळे बाउंडेड करायचं काम असतं ते अँड्रॉइड सर्व्हिस करतं. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे अँड्रॉइड प्लॅटफॉर्म सर्व्हिस. द अँड्रॉइड प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड्स अँड रन्स predefined system services and every Android application can use them given the right permission. आता याच्यामध्ये आपल्याला प्लॅटफॉर्मच्या ज्या काही प्रोव्हाइड्स असतात, म्हणजे जसं की एखादं रन करायचं असेल, जसं की सिस्टीमची सर्व्हिस असेल जी की ऑलरेडी प्रीडिफाईंड असेल, ते जे काही रन करायचं काम असेल की प्लॅटफॉर्म हे सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतं. आणि प्रत्येक अँड्रॉइड ॲप्लिकेशन त्या जे काही प्रीडिफाईंड सिस्टीमच्या सर्व्हिस आहे त्या यूज करू शकतो. फक्त त्याला त्या गोष्टीची परमिशन्स द्यावी लागतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला कसं असतं, बऱ्याचशा ॲप्लिकेशन्समध्ये आपण बघतो की आपल्याला कॅमेरा ॲक्सेस मागतं, मायक्रोफोनचा ॲक्सेस मागतं किंवा साऊंड रेकॉर्डिंग किंवा कॉन्टॅक्टचा ॲक्सेस मागतं. तर हे कसं असतं त्या ॲप्लिकेशनवर डिपेंड राहतं की त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या परमिशन्स अलाउ केल्या गेल्या असतात. मग आता जर कॅमेराचं ॲप्लिकेशन्स असेल थर्ड पार्टी, तर ते ऑब्वियसली त्याला कॅमेरा, व्हिडिओ, साऊंड, मायक्रोफोन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, फ्रंट कॅमेरा, बॅक कॅमेरा, या सगळ्या गोष्टी परमिशन्स द्याव्या लागतात. अदरवाईज मग त्याच्यामध्ये कोणत्या तरी प्रकारचा जर दिला नाही तर त्याच्यामध्ये कोणत्या तरी प्रकारचा प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता व्हॉट्सअप असेल तर त्याच्यामध्ये कसं आहे, रीड-राईटची परमिशन आपल्याला द्यावी लागते. म्हणजे आपल्या मेमरी कार्डमधील किंवा फोन मेमरीमधील फोटोज वगैरे असेल तर ते ॲक्सेस करण्यासाठी त्याला इंटरनली परमिशन द्यावी लागते. रीड-राईट परमिशन असेल, मायक्रोफोन परमिशन,
त्यानंतर तुमचं कॉन्टॅक्ट परमिशन, अशा प्रकारच्या ज्या परमिशन्स असतात तर त्या परमिशन सगळ्या ॲप्लिकेशन्समध्ये ॲप्लिकेबल राहतात. फक्त जर ते ॲप्लिकेशन डिपेंड्स राहतं की कोणत्या प्रकारचं ॲप्लिकेशन आहे आणि त्याला कोणत्या प्रकारचे परमिशन्स ग्रँटेड गेले पाहिजेत. The system services are usually exposed via the specific manager class. Now here the system services that are exposed via the specific manager class. आता क्लास म्हणले की आपण लक्षात ठेवायचं की जावा असतो आपला. जावामध्ये आपला स्पेसिफिक मॅनेजर क्लास असणार आहे की ज्याच्या थ्रू आपण काय करणार आहे, ज्या काही सिस्टीमच्या सर्व्हिसेस असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल प्री डिफाईन्ड सिस्टम सर्व्हिसेस असतील तर ते एक्सपोज करायचं काम किंवा ते जे यूज करायचं काम आपण व्हाया स्पेसिफिक मॅनेजर क्लास ह्या क्लास थ्रू करू शकतो की ज्याच्यामध्ये त्या पर्टिक्युलर ॲप्लिकेशनसाठी कोणत्या प्रकारच्या सर्व्हिससाठी नोटिफिकेशन किंवा पॉपअप गेला पाहिजे. म्हणजे त्याचं रीड राईट असेल, कॅमेरा असेल, मायक्रोफोन्स असेल, अशा प्रकारच्या कोणत्याही प्री डिफाईन्ड सिस्टीम सर्व्हिसेस असतात त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी आपण एक्सपोज करणार किंवा त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी आपण करणार आहोत तर ते आपण वाया स्पेसिफिक मॅनेजर क्लास ह्याच्या थ्रू करून जातो. म्हणजे त्याच्यामधून आपल्याला करता येतात सगळ्या गोष्टी. ॲक्सेस टू देम कॅन बी गेन वाया द गेट सिस्टीम सर्व्हिस मेथड. आता आपल्याला कळालं की कोणत्या क्लास थ्रू आपण सिस्टीम सर्व्हिसेस ॲक्सेस करून त्याच्यामध्ये जे काही मॉडिफिकेशन्स किंवा ते परमिशन ग्रांटेशन ते काम करू शकतो. तर तो क्लास आहे आपला स्पेसिफिक मॅनेजर क्लास. त्यानंतर मेथड पण आपल्याकडे हवी की जेणेकरून कोणत्या मेथडमध्ये आपल्याला त्या गोष्टी सगळ्या करायच्या आहेत. तर त्याच्यासाठी आपल्याकडे एक मेथड आहे, ती आहे गेट सिस्टीम सर्व्हिस मेथड. गेट सिस्टीम सर्व्हिस मेथड ह्या सर्व्हिस मेथड आपण क्लासमध्ये यूज करून सुद्धा जे काही त्याचा ॲक्सेस असणार आहे मिळवण्यासाठी तर ते आपण गेन करू शकतो, म्हणजे मिळवू शकतो त्याचा ॲक्सेस. मग त्यासाठी आपण ही मेथड यूज करतो, गेट सिस्टीम सर्व्हिस मेथड.